मित्रांनो, जिकडे पाहावं तिकडे फक्त तुकाराम मुंडे साहेब, तुकाराम मुंडे साहेब, तुकाराम मुंडे साहेब हाच इफेक्ट दिसतोय. वारीमध्ये गेला तर तुकाराम मुंडे साहेबाचाच इफेक्ट दिसतो. महाराष्ट्रात कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये तुकाराम मुंडे साहेब यांचाच इफेक्ट दिसतो. तर मित्रांनो, सामान्य माणसाला नेमकं तुकाराम मुंडे साहेबाबद्दल काय वाटतं ते जाणून घेऊया. महाराष्ट्रात एक IAS अधिकारी आहे, तुकाराम मुंडे साहेब. इमानदारीने काम करतात. कोणतेही मंत्री संत्री आमदार खासदारला घाबरत नाही. कारण ज्यासाठी ते नियुक्त झाले आणि त्यांनी शपथ घेतली की इमानदारीने काम करेल, असे अधिकारी त्यांना मिळणाऱ्या पगारावर आपला संसार आणि उदरनिर्वाह चालवतात. महाराष्ट्रातील IAS IPS असे सर्वच UPSC अधिकाऱ्यांनो, तुम्ही पण तुकाराम मुंडे सारखं काम करू शकता. UPSC अधिकाऱ्याला मिळणारा 1.5-2 लाख पगार काही कमी नसतो. अरे आम्ही पण 30-40 हजारामध्ये उदरनिर्वाह करतोच आणि तुम्हाला 1.5-2 लाख रुपये मिळतात. तरी तुम्ही आम्हाला सांगतात वरून आदेश आहे म्हणून असं करावं लागतं. अरे नाही रे, हा खालून टेबला खालून पैसा मिळतो म्हणून तुम्ही असं करता. तुमच्या अंगी इमानदारी नाही आणि तुम्ही म्हणतात ही सिस्टीम बिघडलेली आहे. मग काय तुकाराम मुंडे यांच्यासाठी सिस्टीम बिघडलेली नाही आहे, पण त्यांचं मनोबल आहे, त्यांचा आत्मविश्वास आहे की प्रामाणिक काम केल्याने किती आनंद मिळतो आणि कशी सेवा येऊ शकते. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, UPSC अधिकाऱ्यांनो, जे काही तुमच्या हातून पाप झालं असेल, लाचखोरी झाली असेल, भ्रष्टाचार झाला असेल, आता थांबवा, आता थांबवा. पगार परवडतो ना तुम्हाला? त्याच्यामध्ये बायका पोरांचं धकतं ना तुमचं? शाळा, कॉलेज, शिक्षण, आरोग्य, कपडे, लत्ते, दारू, मटण होतं ना सगळं? मग कशाला लाच घेता? करा ना काम रुबाबाने. तुकाराम मुंडे नावाचा अधिकारी आपली ब्रीफकेस भरून तयार ठेवतात. बदली झाली की निघून जातात. आतापर्यंत त्यांच्या 22 वेळा बदल्या झाल्या. घाबरले का? माफी मागितली का? कोणाचे पाय चाटले का? आणि मग काही ते भुके मरून गेले का? अरे तो खरा माणूस, खरा मर्द, जो ताटकण्याने जगतो, ताट मानेने जगतो आणि आपल्या बुद्धीप्रमाणे रुबाबाने काम करतो, तोच खरा मर्द. बाकीच्या काय रे, तुम्हाला किती मोठा ऑफिसर बनवलं तर काय उपयोग रे? चोऱ्याच करताना रे. तुमच्यामध्ये दाऊद इब्राहिममध्ये काय फरक वाटतो? मग कशाला आम्ही तुम्हाला सन्मान द्यावा? अरे थोडी जनाची मनाची वाटू द्या रे. मित्रांनो, तुम्हाला या काकाचं म्हणणं पटतं का? काका योग्य बोलले का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत जय महाराष्ट्र.